आमच्या काळात 4 शाखा सुरू केल्या आणि 14 कर्मचारी घेतले. यांनी 3 शाखा सुरू करून 49 कर्मचाऱ्यांची भरती केली. एका महिन्यात कर्मचारी कायम केले. त्यामुळे बँकेवर बोजा वाढला. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी यशवंत बँकेत नोकर भरती केली असा आरोप विरोधी आघाडीचे नेते अमर पाटील यांनी केला. यशवंत बँक निवडणुकीच्या प्रचारार्थ विरोधी राजर्षी शाहू संस्थापक पॅनलची प्रचार सभा करवीर तालुक्यातील नागदेववाडी इथं आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना अमर पाटील यांनी संस्थापक शंकरराव पाटील यांनी शेतकऱ्यांची उन्नती व्हावी म्हणून बँकेचं रोपटं लावलं आणि आर्थिक क्रांती झाल्याचं सांगितलं. मात्र सत्ताधाऱ्यांनी बाजारीकरण केलं. व्याजदर जास्त असल्यानं बँकेचं कर्ज फिटतच नाही अशी भावना आहे. आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही 12% पेक्षा कमी व्याजदर करू अशी ग्वाही पाटील यांनी दिली. सत्ताधाऱ्यांकडून अवाढव्य खर्च केला जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला. प्रकाश देसाई यांनी आपल्या काळात 44 कोटीच्या ठेवी होत्या, त्या 83 कोटी झाल्या. मात्र सध्या 7 वर्षात ठेवीच्या व्याजावर ठेवी वाढल्या. ही नैसर्गिक वाढ झाली. मात्र प्रगती झाल्याचं सत्ताधारी भूलथापा मारत असल्याचं त्यांनी सांगितलं. सत्ताधारी केवळ आकडेवारीचा खेळ करत असून निवडणुकीचा इव्हेंट केलाय. सत्ताधाऱ्यांनी सभासद आणि संस्थेचं हित जोपासलं नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. दिगंबर पाटील, उत्तम निगडे, बाजीराव जाधव, श्रीकांत ढेरे, पोपट निगडे, तानाजी निगडे, सागर दिवसे, हणमंतवाडीचे सरपंच सरदार पिंजरे, अमित पाटील, महादेव शिंदे, शिंगणापूरचे सरपंच रसिका पाटील, प्रकाश चौगले, सुभाष पाटील, सर्जेराव मस्कर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.